गणेश, या संदर्भात 5 नावं आताही पाठवण्यात आलेली आहेत आणि यावर आता ही यादी जाहीर करण्यात आलेली आहे। या संदर्भात भाजपच्या नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत? नक्कीच ज्या पद्धतीने जातीच्या समीकरणावर विशेष करून ह्या विधान परिषदेमध्ये आहे तो भर दिलेला पाहायला मिळतोय। कारण की मराठा आणि ओबीसी आणि शेतकऱ्यांचा आहे, कारण की आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून खरं तर ह्या सर्व नावं आहेत ती समोर आलेली पाहायला मिळतात। कारण की पंकजा मुंडे हे एक ओबीसी चेहऱ्यातलं एक महत्त्वाचं नाव होतं, मात्र मराठा आणि ओबीसीच्या वादामुळेच कुठेतरी पंकजा मुंडेंचा पराभव आहे तो लोकसभेमध्ये झाला होता आणि त्यामुळे कुठेतरी पंकजा मुंडेंचं पुनर्वसन करण्यात यावं अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या गोटामध्ये होती। त्यामुळे पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेतात की राज्यसभेवर घेतात अशी देखील एक चर्चा रंगली होती। त्यानंतर अखेर पंकजा मुंडेंना विधान परिषदेवर घेतलेलं पाहायला मिळतंय आणि आज ही यादी जाहीर झालेली आहे। कारण की उद्याचा हा शेवटचा उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ होती आणि त्यामुळेच या अगोदरच ही यादी जाहीर झालेली आहे। त्यामुळे आता शिंदे गटाकडून नेमकी 2 जणांची कोणाची वर्णी लागते हे देखील पाहणं गरजेचं आहे। अजित पवार गटाकडून देखील 2 नाव आहेत ते कुठेतरी फायनल झालेले सांगितलं जातं आणि यामध्ये शिवाजीराव गर्दे यांचं देखील नाव आहे ते आघाडीवर पाहायला मिळतं। त्यामुळे या दोघांची नावं देखील आज संध्याकाळपर्यंत जाहीर होतील आणि हे सगळे उमेदवार आहेत ते उद्याच्याला अर्ज भरताना देखील आपल्याला पाहायला मिळते। गणेश, खरं तर मवियाने जर तिसरा उमेदवार दिला तर भाजप सुद्धा अपक्ष उमेदवार देण्याच्या तयारीत आहे असं सुद्धा कळतंय। तरी असं जर झालं तर पुढचं गणित, राजकीय गणित कसं असेल नेमकं? नक्कीच ज्या पद्धतीने मव्याने ह्यामध्ये जर तिसरा उमेदवार दिला तर भाजपला कुठेतरी मतांची फोडाफोड करावी लागणार आहे। कारण की जर मव्याचा तिसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर महायुतीचे काही उमेदवार आहेत ते फोडावे लागणार आहेत। कारण की गेल्या काही दिवसांपासून असं देखील सांगितलं जात आहे की अजित पवार गटाचे काही आमदार आहेत ते शरद पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगितलं जात आहे। जर ह्या 6 आमदार आहेत यांना कुठेतरी फोडावं लागणार आहे। कारण की आताच्या विधान परिषदेसाठी 72 चा कोटा आहे मतदानाचा आणि त्यामुळे हे 72 मतं गोळा करायचे असेल तर महाविकास आघाडीला आहेत ते महायुतीतले 6 आमदार आहेत त्यांना फोडावं लागणार आहे। त्यामुळे हे आमदार फोडतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की 2 वर्षापूर्वी असाच एक प्रसंग घडला होता आणि त्यामध्येच ही फुटाफुटी झाली होती आणि त्यानंतर एकनाथ शिंदे खरं तर मुख्यमंत्री झालेले पाहायला मिळाले आणि त्यामुळे या देखील आता या विधान परिषदेमध्ये खरंच ही बिनविरोध होते का भाजपकडून एक 6वा उमेदवार दिला जातोय का अपक्ष म्हणून का महाविकास आघाडी देखील आहे ती कुठेतरी शेकापचे जयंत पाटील यांची देखील संमती आहे। त्यामुळे शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी आणि ठाकरे गट हे 2 जण पाठिंबा देतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की भाजप काँग्रेसकडे एक मताचा कोटा आहे तो पूर्णतः पाहायला मिळतोय। तर ह्या 2 जे कोटे आहेत यामध्ये कोट्यांमध्ये खरं तर उमेदवारांसाठी आमदारांची संख्या आहे ती कमी पडते। त्यामुळे कुठेतरी तिसरा उमेदवार निवडून आणायचा असेल तर महाविकास आघाडीला 6 आमदारांची फोडाफोड करावी लागणार आहे। त्यामुळे जे अजित पवारांच्या संपर्कात आहेत हे आमदार कुठेतरी सोबत येतील का शरद पवारांच्या हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी ही रिस्क आता घेतायत का महाविकास आघाडी किंवा महायुती यांच्याकडून देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की गेल्या काही दिवसांपासून जो लोकसभेच्या नंतरचा जो ट्रेंड आहे त्यामुळे कुठेतरी रिस्क न घेताच कुठेतरी ही विधान परिषदेच्या 11 जागांची निवडणूक व्हावी अशी देखील एक आहे ती राजकीय परिस्थिती पाहता लक्षात येते। त्यामुळे जर महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार नाही दिला तर महायुती देखील आहे तो आपला 6वा उमेदवार आहे तो उभा करणार नाही। गणेश, महायुती एकत्र असल्यामुळे हा प्रश्न माझ्याकडून विचारला जातोय। या संदर्भात शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कुणाची नावं पुढे येत आहेत या संदर्भात कुणाच्या नावांची सध्या चर्चा आहे? नक्कीच अजित पवार गटांकडून सध्या तरी 2 नावं आहेत ती पुढे आलेली आहेत। त्या म्हणजे शिवाजीराव गर्दे आणि राजेश टिळेकर यांचं नाव कुठेतरी आहे ते समोर आलेलं पाहायला मिळतंय। पण मात्र अद्यापही शिंदे गटाकडून आहे ते कोणाची नावं समोर आलेली नाहीत। मात्र मनीषा कायंदे यांची देखील यामध्ये नियुक्ती होताना पाहायला मिळते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की मनीषा कायंदेंची टर्म आहे ती संपते त्यामुळे मनीषा कायंदेंना पुन्हा एकदा संधी देतात का हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर दीपक सावंत जे आता पदवीधरसाठी इच्छुक होते मात्र दीपक सावंत यांना पदवीधरसाठी अर्ज न भरता भाजपचे किरण शेलार यांनाच कुठेतरी पाठिंबा देण्यात यावा असं सांगितलं होतं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।